सातवा गणपती विघ्नेश्वर हे मंदिर पुण्यातील ओझर जिल्ह्यात आहे. पुणे नाशिक रस्त्यावर सुमारे 85 किलोमीटर अंतरावर हे मंदिर बांधले आहे. एका पौराणिक कथेनुसार विघ्नासूर नावाचा राक्षस मुनींचा छळ करत असताना याच ठिकाणी श्री गणेशाने त्याचा वध केला. तेव्हापासून हे मंदिर विघ्नेश्वर, विघ्नहर्ता आणि विघ्नहर म्हणून ओळखले जाते. प्राचीन काळी हेमावती नगरीवर अभिनंदन नावाचा राजा राज्य करत होता. आपल्याला इंद्रपद मिळावे असा विचार तो करू लागला. ही बातमी इंद्राला नारद मुनींकडून स्वर्गात समजली होती. तो घाबरला. त्यांनी अभिनंदनाच्या यज्ञात व्यत्यय आणण्यासाठी काळाचे स्मरण केले. त्यावेळी ते असुर रूपात प्रकटले. इंद्राने त्यांना आज्ञा केली, अभिनंदनाच्या यज्ञात विघ्न निर्माण कर आणि त्याचा यज्ञ नष्ट कर. त्याने परवानगी मिळवून केवळ यज्ञच नष्ट केला नाही, तर पृथ्वीवरील सर्व वैदिक कर्मांचा नाश केला. धर्म नाहीसा झाला. ही मोठी संकटे देवतांवर आली. मग सर्व देवांनी गजाननांची पूजा केली. त्यावेळी गजानन पराशर मुनीच्या आश्रमात राहत होते. देवतांच्या पूजेने गजानन प्रसन्न झाले. त्यांनी देवांना आश्वासन दिले की मी तुमचे रक्षण करेन. त्यानंतर गजाननाने पराशर ऋषींच्या पुत्राच्या अवतारात जन्म घेतला. त्यांनी विघ्नासुराशी मोठे युद्ध केले. गजाननांच्या अफाट सामर्थ्यासमोर विघ्नासूर हरला आणि त्याने शरणागती पत्करली. गजाननाने त्याला आज्ञा केली, ज्या ठिकाणी माझे भजन, पूजा, कीर्तन होत आहे तेथे तू जाऊ नकोस. तेव्हा विघ्नासुराने गजाननाला विचारले, तुझ्या नावामागे माझे नाव असावे, या भागाला विघ्नहर किंवा विघ्नेश्वर असे नाव द्यावे. तेव्हा गजानन म्हणाला, मी आजपासून विघ्नेश्वर झालो. विघ्नेश्वर नामाचा जप करणाऱ्यांना सर्व सिद्धी प्राप्त होतील. त्यामुळे या ठिकाणी गजाननाला विघ्नेश्वर किंवा विघ्नहर हे नाव पडले. त्यानंतर भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दुपारी देवतांनी नैऋत्य दिशेला विघ्नेश्वर गजाननाची स्थापना केली. ही स्थापना ओझर मध्ये घडली. तेच हे ओझर श्री विघ्नेश्वर विनायक मंदिर होय. मित्रांनो, ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मराठी चैतन्य YouTube चॅनलला. धन्यवाद.